प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सदा आणि मैनाला सायली अर्जुनने किडनॅप केला आहे. त्यासाठी रिव्ह्यू स्किप न करता बघा. इकडे वंदना जाधव सायली आणि अर्जुनला त्या घडलेल्या प्रकाराबद्दल सांगत असते आणि म्हणते, माझा मुलगा अजून चालू शकत नाहीये फक्त आणि फक्त त्या बबलीमुळे. कारण तिने त्या मणक्याला मार लागल्यामुळे नंतर त्याला कुठल्याही डॉक्टरांकडे घेतलं गेलं नाही आणि प्रत्येक डॉक्टरांनी हेच सांगितलं की हा आता चालू शकणार नाही. माझा साई फक्त त्या बबलीमुळे त्याला एवढी दुखापत झाली, तो अजूनही जग पाहू शकत नाहीये. आणि मला छान नोकरी होती, मला नोकरी पण सोडावी लागली माझ्या मुलासाठी. नंतर माझे मिस्टरही गेले आणि मी पनवेलचा मोठा बंगला सोडून कर्जतला गावी राहायला गेले. फक्त त्या बबलीमुळे माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या बबलीला मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मला कुठेच सापडली नाही. सायली आणि अर्जुन म्हणे, तुम्ही त्या शांताबाईकडे गेला होतात का तिला शोधायला? वंदना जाधव म्हणतात, तिच्याबद्दल तुम्हाला कसं माहीत? आणि सायली आणि अर्जुन म्हणतात, आम्ही जेव्हा शोध घेत होतो तेव्हा त्या शांताबाईनेच आम्हाला तुमचं नाव आणि पत्ता सांगितला. कारण ती बबली त्यांच्याकडे राहायची नंतर. आणि नंतर ती जेव्हा आश्रमामध्ये आली तेव्हा तिने बबली म्हणून नाव सांगितलंच नाही आम्हाला. तिने प्रिया हे नाव सांगितलं आणि नंतरही तिने ते नाव बदललं. आणि वंदना जाधव म्हणत असतात की तुमच्या आयुष्यामध्ये काय ढवळाढवळ केली आहे तिने? सायली म्हणत असते, ढवळाढवळ नाही केली, फक्त आमचं आयुष्यच उलथापालथ करून ठेवलंय तिने. खूप गुंतागुंत आहे हे सगळं शोधण्यामध्ये आणि ती खूप चालाकीने एवढे दिवस हँडल करत होती. पण आता तिचं एक एक गुपित आमच्यापर्यंत पोहोचतंय, त्यामुळे आम्ही लवकरच ती खरी कोण आहे हे जगासमोर आणणार आहे. वंदना जाधव म्हणतात, तिला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण मी किती दिवसापासून म्हणते, ज्या मुलीमुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे तिला तिच्या कर्माची शिक्षा नक्कीच भेटली पाहिजे. सायली आणि अर्जुन म्हणतात, तुमच्या तोंडात साखर पडो आणि हे लवकरच होईल आता. कारण तुम्ही आम्हाला जो मोठा पुरावा सांगितलाय त्यामुळे आम्ही ती बबली आहे की नाही हे शोधू शकतो. सायली म्हणत असते, तुम्ही आता काहीही काळजी करू नका आणि तुमच्या मुलाचं हे आपण ऑपरेशनचं बघूया. वंदना जाधव म्हणत असतात, हो तुमचे खूपच उपकार होतील. नंतर साक्षी एका वकिलाला कॉल करते आणि म्हणत असते की तुम्ही माझ्या वडिलांची केस घेणार आहात का? त्यांनी आजपर्यंत खूप जणांना संकटातून बाहेर काढलंय. ते वकील म्हणत असतात, ती केस कितीच दिवसाची संपली आहे. नाही, आता मी त्या केसला हाताळणारच नाहीये, कारण त्या केसमध्ये काही तथ्यच नाहीये. साक्षी म्हणत असते, ठेवा फोन, उगाच माझा एवढ्या वेळ घालवला. आणि तो वकील फोन ठेवतो आणि म्हणतो, काय ही विचित्र बाई. साक्षी त्याला खूप ओरडते आणि म्हणते, माझ्या अण्णांची केस घ्यायला तुम्ही नाही म्हणालात, आता बघा तुम्हाला काय शिक्षा होते तर. इकडे हा वकील थोडा घाबरतो आणि म्हणतो, काय ही विचित्र बाई. नंतर सायली आणि अर्जुन गाडीत बसायला आलेले असतात तेव्हा सायली म्हणते, बघा ना किती विचित्र आहे ही प्रिया आणि तिने काय काय करून ठेवलंय. देवाने तिला किती वेळेस तरी संधी दिली सुधारण्याची, पण ती काही सुधारलीच नाही. जेव्हा ती त्या शांताबाईकडे आली होती तेव्हाही तिला चांगलं वागण्याची संधी भेटली होती. नंतर आश्रमामध्ये मधुभाऊंच्या छायेखाली वाढली, पण तिने तिचं वागणं काही सोडलंच नाही. नंतर तिला एवढे चांगले प्रतिमा आत्या आणि रविराज काका भेटले तेव्हाही ती नाही सुधारली. इकडे प्रिया कॉल करत असते पण तिच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसते. तेव्हा ती मोबाईल चार्जिंग करते, लावते आणि बाहेर जाते. इकडे सायलीला चान्सच सापडतो आणि सायली तिच्या रूममध्ये येऊन मैना आणि सदाबद्दल काही सापडतंय का हे बघत असते. तेव्हा तिच्या याच्यावर कॉल येतो आणि सायलीकडून तो उचलला जातो. नंतर मैना म्हणत असते, अगं ए बाई बबले, अगं तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे ग, पैसे पाठव ना आम्हाला. दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नाही आणि कुठे जावं तेही कळत नाही. अगं सांग ग बबले, असं काय करते तू? तू सारखे फोन उचलते आणि काहीच उत्तर देत नाही. इकडे सायली असते त्यामुळे ती काही बोलू शकत नाही आणि मैना खूप रडत असते.
मैनावती म्हणते, अगं बाई सांग काहीतरी, पण इकडून सायली फोन कट करते. तेव्हा सदाला खूप अशी धाप लागते आणि ती पाणी घेऊन यायला जाते. नंतर सायली एक मेसेज करते आणि म्हणते, आई मी तुला पैसेही पाठवते आणि त्यासोबत एक माणूसही आणि डॉक्टर पाठवते, तू मला पूर्ण पत्ता सांग. मैनावती लगेच मेसेज करते आणि लगेच सायलीला तो मेसेज पोहोचला आहे. इकडे सायली तिच्या फोनवर तो मेसेज फॉरवर्ड करते आणि मध्ये मध्ये बघत असते की प्रिया आली की नाही, आणि फॉरवर्ड करून ती डायरेक्ट मेसेज डिलीट करते आणि तिथे प्रिया यायलाच लागते. तर सायली त्या दरवाजाच्या बाजूला जाऊन लपते. नंतर प्रिया तिचा मोबाईल घ्यायला जाते. तेवढ्यातच सायली पळ काढते आणि बाहेरच्या दिशेने जाते. प्रियाला काही समजलंच नाही की सायलीने येऊन काही बघितलंय म्हणून. इकडे प्रिया म्हणत असते, माझ्या मोबाईलची टॉर्च कशी ऑन झाली? जाऊ द्या, झाली असेल कशाने, पण ही मैनावती का मला सारखी फोन करतेय? सायली तिच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणत असतं, फंटॅस्टिक बायको, तू खूप छान काम केलं आहे. फायनली आता सदा महिनापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि सायली म्हणत असते, अहो पण उद्या कशाला, आपण आत्ताच जाऊ ना. अहो ती मैनावती खूप रडत होती हो, आणि प्रिया तिचे कॉल्स पण उचलत नाही तिच्याकडे पैसे नसल्यामुळे. तर आपण तिला जाऊन आत्ताच भेटूया का? अर्जुन म्हणत असतो, अगं सकाळी जाऊ ना. सायली म्हणत असते, अहो त्या सदाची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि त्याला काही बोलता येत नव्हतं आणि मैनावती सारखी रडत होती. अर्जुन म्हणतो, अगं बायको, कोणत्या मातीची बनलेली आहे ग तू, किती चांगली आहे. त्या सदा मैनाने किती संकट आणले आपल्या घरावर आणि तुला एकदा ढकलून दिलं, तू जेव्हा त्यांनी चोरी पकडली होती तेव्हा, आणि तरीही तू त्यांच्याशी चांगलं वागते. सायलीचा चेहरा इथे खूप पडतो आणि म्हणते, खरंच त्यांना आता कुणाची मदत नाहीये, म्हणून आपण मदत करू शकतो ना. इकडे सचिन आणि अस्मिताचा सीन घेतला आहे. सचिन येतो आणि अस्मिताला म्हणतो, का ग तू जे मला डेबिट कार्ड दिलं होतं ते इनॅक्टिवेट होतच नाहीये, डिॲक्टिवेटेड झालं आहे. अस्मिता म्हणते, अरे काय रे, माझ्याकडे दुसरे अकाउंट नाही, हेच एक अकाउंट आहे आणि ते मी दिलंय ना तुला, काहीतरी टेक्निकल इश्यू असेल. सचिन म्हणतो, हे काय? सचिनची खूप चिडते आणि आतून खूप चिडचिड होत असते आणि तो म्हणतो, दुसरं अकाउंट दे बरं मला. ती म्हणते, माझ्याकडे नाही आहे, ते एकच अकाउंट होतं आणि त्याचं क्रेडिट कार्ड तर तू हरवलं आणि डेबिट कार्ड होतं ते मी तुला दिलंय. नंतर तू खूप चिडतो आणि इकडे कल्पना आणि प्रतापराव आलेले असतात. कल्पना म्हणते, ए काय रे, येऊ का आतमध्ये? अगं अस्मिता, बाळ झोपलंय का? आणि बाळ खूप शांत झोपलंय. त्यामुळे अस्मिता म्हणते, हो ग मम्मा, बाळ झोपलंय. आणि हा सचिन बघ बरं काय म्हणतोय. तर कल्पना आणि प्रतापराव म्हणत असतात, काय रे सचिन, काय झालंय? तो म्हणत असतो, अहो मी हिचं जे डेबिट कार्ड नेलं होतं ना त्यामधून पैसेच निघत नाहीये. बाळ खूप छान दाखवलंय यांनी आणि बाळ खूप गोड झोपलंय. नंतर कल्पना म्हणत असते, अगं बाई, जेव्हा बाळ झोपलेलं असतं ना तेव्हा तू झोपून घेत जाय बरं, कारण जेव्हा आई जेवते तेव्हा बाळ लगेच रडतं आणि आईचा डोळा लागतो तेव्हा बाळ लगेच उठतं. प्रतापराव म्हणत असतात, अस्मिता तू दगदग नको करू बरं, तू आराम कर आता. अस्मिता म्हणते, हो डॅड, आरामच करत होते, पण थोडा वेळ बसले होते मी असेच. नंतर ती म्हणते, मम्मा काय काम होतं ग? कल्पना म्हणत असते, अगं उद्या गुढीपाडवा ना, मग आम्ही बाळासाठी थोडी शॉपिंग करून आणली. बघ बरं तुला आवडते की नाही, आपल्या बाळाचा पहिला सण आहे ना तो, त्यामुळे आम्ही खूप छान ड्रेसेस आणले त्याच्यासाठी. इकडे सचिनला थोडं ऑकवर्ड फील होतं की तो एक बाप असूनही काहीच करू शकत नाहीये. प्रतापराव म्हणत असतात, काय झालं अस्मिता, डिॲक्टिवेट झालं तुझं? आणि हे फायनली सायली आणि यांनीच घडवून आणलेलं आहे की याचे सर्व कारस्थानं अस्मिताला कळावे आणि अस्मिताला कधीतरी जाणीव होईल की हा सचिन खूप मूर्ख आणि विचित्र माणूस आहे. प्रतापराव म्हणत असतात, अगं मग तुझ्या अकाउंटला पैसे आहे की नाही, का द्यायचे तुला 20,000 रुपये? नंतर ती म्हणते, नाही डॅड, मला नकोय आता, मला पैशाची काही गरज नाहीये. नंतर सचिन म्हणतो, काय ग अस्मिता, देत होते ते पैसे तर हो म्हणायचं ना. अस्मिता म्हणते, काय रे सचिन, तुला कितीही पैसे दिले तुला कमीच पडतायत आजकाल, काय करतोय काय तू एवढ्या पैशांचं? सचिन म्हणत असतो, तू फालतू क्वेश्चन नको विचारू बरं अस्मिता मला.
आणि घ्यायचे होते ना पैसे. तो रागात इकडे बाजूला येऊन बसतो आणि मोबाईल चेक करत असतो. इकडे सदा आणि मैनावतीचा सीन घेतलाय. सदाला खूपच धाप लागते. मैनावती खूप रडत असते आणि म्हणते, काय झालं हो, काय हे दिवस बघायला भेटतायत आपल्याला. आणि ती खूप रडते आणि म्हणते, थांबा मी तुम्हाला पाणी घेऊन येते. ती पाणी आणायला जाते. तोवर सदा खूप जोरात खाली पडतो आणि बेशुद्ध होतो. मैनावती खूप ओरडते, रडते आणि म्हणते, काय हो, काय झालंय तुम्हाला, उठा ना तुम्ही, उठा, मी लगेच डॉक्टरांना घेऊन येते. पैसे नसेल तर मी काहीही करते, पर तुम्ही उठा. आणि खूप मोठ्याने रडत असते आणि त्याच्या गालावर हात ठेवून म्हणत असते, अहो काय झालंय तुम्हाला. आणि तिला काही कळत नसतं, ती एकटीच तिथे असते. तेव्हा सायली आणि अर्जुन तिथे पोहोचतात आणि डॉक्टरांना घेऊन जातात. सायलीचा चेहरा खूप पडतो. अगदी तिला असं जवळचे माणसं असताना तसं वाटतं, तसं तिला वाटत असतं. इकडे अर्जुन पण खूप केविलवाना चेहरा करतो. नंतर अर्जुन म्हणतो, सगळं व्यवस्थित होईल, तिला असं खुणावतो. मैनावती म्हणत असते, अहो काय झालं यांना, काहीच कळत नाहीये डॉक्टर. आणि अर्जुन आणि सायली म्हणतात, होईल सगळं नीट, तुम्ही घाबरू नका बरं. नंतर गुढीपाडव्याचा सीन घेतला आहे पुढील भागामध्ये. तेव्हा सायली प्रियाची पिन लावून देत असते. तेव्हा तो भाजलेला डाग सायलीला दिसतो आणि सायली अर्जुनला खुणावून सांगते की हीच बबली आहे, बघा हा तो डाग दिसतोय हिच्या अंगावर. नंतर प्रियाने एक माणूस पाठवलेला आहे सदा आणि मैनाला शोधायला. तर सदा आणि मैना काही तिथे नसतात. तेव्हा तो माणूस कॉल करून बोलतो आणि म्हणतो, तुम्ही ज्या कामासाठी मला इथे पाठवलं होतं ना, ते माणसे इथे नाहीच आहेत. इकडे प्रिया डोक्याला हात लावते आणि म्हणते, ही सदा आणि मैना कुठे गेले असेल. आणि हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा.